मला फक्त एवढाच विषय आहे की आता हे जे आता काय कोण कोण सरकार बोललं तुम्ही, महाविकास आघाडी, कारण आज का जाग आली मुळात परस्पर अदानीला का दिला इथपासून सगळी सुरुवात होते। तो इन दिनों धारावी का जो मुद्दा है वो मुंबई के महाराष्ट्र की राजनीति में सनसनी बना हुआ है। बता दें आपको कि अब राज ठाकरे ने भी इस पे टिप्पणी की है और उन्होंने साफ शब्दों में अडानी को ये प्रोजेक्ट देने पे आपत्ति जताई है। इसके साथ ही उद्धव गुट पर भी निशाना साधा है। मामला कुछ ऐसा है कि मुंबई की धारावी झोपड़पट्टी पुनर्विकास परियोजना को अडानी समूह को सौंपे जाने के विरोध में उद्धव ठाकरे ने 2 दिनों पहले मुंबई में मार्च निकाला था। इस पर सत्ताधारी और विपक्षी दलों के बीच आरोप प्रत्यारोप का दौर शुरू हो गया है। इस बीच महाराष्ट्र नवनिर्माण सेना यानी मनसे के अध्यक्ष राज ठाकरे ने भी इस पूरे मुद्दे पर अपनी प्रतिक्रिया दी है। उन्होंने धारावी पुनर्विकास परियोजना को अडानी समूह को देने पर तीव्र आपत्ति जताई है। राज ठाकरे ने कहा कि मुंबई में एक बड़ा प्रकल्प आ रहा है, उसे मूल रूप से परस्पर अडानी को क्यों दिया गया, यहीं से सब शुरू होता है। अडानी के पास ऐसा क्या है जिससे वह हवाई अड्डा, कोयला जैसी सभी चीजों को संभाल सकते हैं। टाटा जैसी अन्य कई बड़ी कंपनियां भी हैं। इतने बड़े प्रकल्प प्रोजेक्ट के लिए आपको उनसे डिजाइन मांगने चाहिए थे, टेंडर निकालने चाहिए थे, वहां क्या होने वाला है ये जानना चाहिए था, लेकिन ऐसा नहीं हुआ है। इसके अलावा राज ठाकरे ने उद्धव ठाकरे गुट के मार्च पर भी तंज कसा है। उन्होंने कहा कि मुझे बस इतना सवाल है कि अभी महाविकास अघाड़ी के नेताओं को क्यों जाग आई है, अभी महाविकास अघाड़ी के नेता क्यों जगे हैं। अब यह घोषित हुए 8 से 10 महीने हो गए, लेकिन फिर आज मार्च क्यों निकाला? क्या उनका सेटलमेंट ठीक ढंग से नहीं हो रहा है, इसलिए किया जा रहा है ये सब? राज ठाकरे की इस प्रतिक्रिया के बाद राजनीतिक गलियारों में चर्चाओं का बाजार गर्म हो गया है। माना जा रहा है कि राज ठाकरे की इस टिप्पणी से महाविकास अघाड़ी को राजनीतिक नुकसान हो सकता है। आपका इसमें क्या मत है? आपकी अपनी राय क्या है? कमेंट करके जरूर बताएं। तो मुळात परस्पर अदानीला का दिला इथपासून सगळी सुरुवात होते, कळलं का? आणि अदानींकडे असं काय आहे की ज्याच्यामध्ये विमानतळ पण तेच हाताळू शकतात, कोळसा पण तेच हाताळू शकतात, बाकीच्याही गोष्टी तेच हाताळू शकतात। आणि एवढा मोठा प्रकल्पाला तुम्ही मोठं सगळ्या जेवढ्या टाटांपासून अनेक लोक या कंपन्या आहेत त्यांच्याकडनं तुम्ही टेंडर्स मागवायला पाहिजे होती, डिझाईन मागून घ्यायला पाहिजे होतं, तिकडे नेमकं काय होणार आहे कळायला पाहिजे होतं, पण ते झालं नाही। मला फक्त प्रश्न एवढाच आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये आमच्या तिकडच्या पदाधिकाऱ्यांची आमची बोलणी झाली होती या सगळ्या संदर्भामध्ये, आणि अदानी ग्रुपचे कोणीतरी एक जण आहेत त्यांनाही म्हटलं मला पहिलं डिझाईन तुमच्याकडनं मला दाखवा, हेही झालं होतं। मला फक्त एवढाच विषय आहे की आता हे जे आता काय कोण कोण सरकार बोललं तुम्ही, महाविकास आघाडी, कारण आज का जाग आली मला असं वाटतं जाहीर होऊन मला 8-10 महिने झाले असतील ना, आज का मोर्चा काढलाय की सेटलमेंट नीट होत नाही म्हणून? कशासाठी मोर्चा काढला? मी तुम्हाला आठवत असेल त्या बीडीडी चाळीच्या इकडे पण मी जेव्हा गेलो होतो त्यावेळेला तिथे विचारलं होतं की त्याला एक ओपन स्पेस लागते, एक केवढा मोठा भाग आहे तो, ह्याला एक ओपन स्पेस लागते, तिकडे किती शाळा होणार आहेत, काय कॉलेजेस होणार आहेत, कसे रस्ते होणार आहेत, तिथे इमारतीमध्ये राहणारी माणसं किती आहेत, किती इमारती होणार आहेत, कोणकोणत्या इन्स्टिट्यूट्स येणार आहेत, सगळ्याचा एक तुम्हाला टाउन प्लॅनिंग नावाची काहीतरी गोष्ट सांगावी लागते की नाही? की एक एरिया भाग घ्यायचा आणि सांगायचा हा अदानीला देऊन टाकला, असं थोडी असतं। आणि हे 8-10 महिन्यानंतर जागे झालेले जे काही काय कुठची आघाडी जी आहे ह्याने विचारला का प्रश्न की नेमकं काय होणार तिकडे, की मोर्चाचे दबाव आणून फक्त सेटलमेंट करायचे आहेत? मला असं वाटतं एकदा त्याच लोकांना तुम्ही एकदा विचारून बघा। सर, राज्यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा येत्या काळामध्ये मराठा, मी इथे वरती काय झालं हे सांगू शकतो आता, कळलं का? मी तुमची प्रेस कॉन्फरन्स घ्यायला नाही इथे आलो नंतर, कारण तुम्ही काय वाटेल ते टाकता, वाटेल ते छापता। परवा दिवशी माझी काय बायको काय बोलली त्यातलं पुढचं पहिलंच वाक्य घेतलं, पुढचं वाक्य घेतलंच नाही, कारण ते तुमच्या फायद्याचं होतं। असो, आता आमची वरती बैठक झाली लोकसभेच्या निवडणुकांच्या संदर्भामध्ये आणि कोणकोणते निवडणूक मतदारसंघ लढवावेत, न लढवावेत, कसे लढवावेत, काय काय मुद्दे असावेत याच्यावरती आमची आता सखोल चर्चा झाली। आणि त्याच्यानंतर आता जेव्हा पुढल्या वर्षी जेव्हा निवडणुका जाहीर होतील त्यावेळेला त्यातले कोणते कोणते मतदारसंघ लढवायचे ते तुमच्यासमोर जाहीर केलं जाईल। तर महानगरपालिकेच्या निवडणुकांचं पण अजून 2025ला होतील, कारण सध्या निवडणूक आयोग, कायदा असं काही नाहीच आहेत सध्या, त्याच्यामुळे
ते गोविंदाचं गाणं आलं होतं ना, मेरी मर्जी. तर परवा